बातमी मुंबईतून कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्तानं सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिल्यानं वाद निर्माण झाला। यानंतर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जात स्टाफशी चर्चा केली। त्यानंतर परिचारिकांनी जाहीर माफी मागितली। त्यासोबतच पुस्तकांची फेकाफेक झाली नसल्याचं पेडणेकरांनी सांगितलं। महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तकं फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं असा आरोप झाला होता। कस्तुरबा रुग्णालयात निवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिलं। प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं वाद निर्माण झाला। महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक फेकून ते पुस्तक देणाऱ्यांना माफी मागायला भाग पाडल्याचा आरोप आहे। प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा सवाल मुंबई पालिकेतील कामगार संघटनेनं केला। वादानंतर किशोरी पेडणेकर यांनी परिचारिका आणि स्टाफशी कस्तुरबा रुग्णालयात जात चर्चा केली आहे। पुस्तकाची फेकाफेक झाली नाही अशी माहिती चर्चेनंतर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। किशोरी पेडणेकरांशी चर्चा केल्यानंतर परिचारिकांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। कदम नावाची जी व्यक्ती आहे ही वादग्रस्त इथे होती। प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे मागे होतं आणि कोणीही पुस्तक झिडकारली नाही, फक्त नाकारली। देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीची पुस्तकं आत्ता वाटून तुम्हाला नेमकं काय मिळवायचंय? या कदमला चालवणारा आता कोण आहे ते पोलिसांनी शोधून काढावं। राजेंद्र कदम कक्ष परिचर आहेत। आमच्याकडे जे पुस्तक घेऊन द्यायला आले होते आणि ते पुस्तक द्यायला आले ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय। फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या, तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून। बाळासाहेबांच्यामुळे आज आम्ही इथे ताठमानेने काम करतोय। मराठी वर्ग म्हणून आम्ही इथे खूप ताठमानेने काम करतोय। आमच्या ह्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे कोणाची जर मनं दुखावली असतील तर आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो।